Dear friends, next chapter is evolution. या चॅप्टर मध्ये लाईफ कसं अस्तित्वात आलं असावं, ओरिजिन ऑफ लाईफ, त्यानंतर इव्होल्यूशन ऑफ लाईफ आणि शेवटी ह्यूमन इव्होल्यूशनचा स्टडी या चॅप्टर मध्ये करायचा आहे. इव्होल्यूशन म्हणजे काय? इव्होल्यूशन इज अ चेंज. नेहमी सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होतो. सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस होणार आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होणार. It is an orderly gradual change from simple to complex one. डेफिनेट अशा ऑर्डरनं इव्होल्यूशन होतंय. हळूहळू होतंय, अचानक काही घडणार नाही. इथं स्लो चेंजेस आहेत, ग्रॅज्युअल चेंजेस आहेत, हळूहळू बदल होणारे चेंजेस आहेत. डार्विन याच इव्होल्यूशनच्या प्रोसेसला डिसेंट विथ मॉडिफिकेशन म्हणतो. पहिल्या स्पीसीज मध्ये मॉडिफिकेशन होऊन नवीन स्पीसीज बनते आणि नवीन स्पीसीज पूर्वीपेक्षा डिसेंट असते. जसं आपण मोबाईलचं युग विचारात घेतलं तर सुरुवातीच्या काळामध्ये नोकियाचा 1108 नावाचा मोबाईल होता. त्याच्यामधून रिसीव करणे, फोन रिसीव करणे, डायल करणे आणि SMS ची सुविधा होती, बाकी काहीच नव्हतं. नंतर त्यात बदल केला, मॉडिफाईड व्हर्जन बनवला, त्यात बदल, मॉडिफाईड व्हर्जन, त्यात बदल करून नवीन, पुन्हा त्यात बदल करून नवीन व्हरायटी, नवीन व्हरायटी, नवीन व्हरायटी. ही प्रोसेस निरंतर सुरू आहे, सुरूच राहणार आहे. तशाच प्रकारे इव्होल्यूशन सुद्धा झालेलं आहे. किंगडम प्लांटेचा विचार केला तर थॅलोफायटा अस्तित्वात आले, त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन ब्रायोफायटा अस्तित्वात आले, त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन टेरिडोफायटा अस्तित्वात आले, त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन जिम्नोस्पर्म अस्तित्वात आले, त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन अँजिओस्पर्म अस्तित्वात आले आणि त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन फ्युचरमध्ये कोणी ना कोणी अस्तित्वात येणारच आहे. ॲनिमल किंगडमचा विचार केला तर पोरीफेरा, त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होऊन सिलेंट्रेटा अस्तित्वात आले, पुन्हा टिनोपोरा, असले प्लेटीहेल्मिंथस, असले हेल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा असे 10 ग्रुप नॉन कॉर्डेटचे अस्तित्वात आले. पुन्हा युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा हे प्रोटोकॉर्डेट आणि व्हर्टिब्रेट मध्ये पुन्हा ग्नॅथोस्टोमाटा, अग्न्याथा आणि पुन्हा ग्नॅथोस्टोमाटा. अग्न्याथामध्ये सायक्लोस्टोम्स आणि ग्नॅथोस्टोमाटामध्ये पायसेस, त्यापासून ॲम्फिबियन्स बनले, त्यापासून इव्होल्यूशन होऊन रेप्टाइल्स बनले आणि रेप्टाइल मध्ये इव्होल्यूशन होऊन बर्ड्स आणि मॅमल्स अस्तित्वात आले असावेत. तर हे नेमकं कसं घडलं असावं याचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया हाऊ लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ. या अर्थ वरती लाईफ, पहिलं लाईफ कसं अस्तित्वात आलं, ओरिजिन ऑफ लाईफ. हाऊ लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ.
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे आणि आपली जबाबदारी आहे. आपल्याला म्हणता येणार नाही त्यावेळी काय आम्ही होतो का, मग आमचा काय संबंध, असं नाही आहे. हायली इव्हॉल्व्ड ब्रेन, स्किलफुल हँड्स निसर्गानं मानवाला दिलेले आहेत, त्यामुळं सर्व गोष्टीचा अभ्यास करणं त्याची जबाबदारी आहे. हाऊ लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ, या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळवायचं आहे. असं म्हटलं जातं की हे जे युनिव्हर्स आहे, हे युनिव्हर्स 20 बिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं असावं. This Big Bang theory states that universe originated about 20 billion years ago. 1 billion म्हणजे 1000 million, हे लक्षात ठेवा. आणि कशामुळे अस्तित्वात आलं? बाय सिंग्युलर हग एक्सप्लोजन, थर्मोन्यूक्लिअर एक्सप्लोजन झालं असावं, मोठा स्फोट झाला असावा आणि त्याद्वारे हे युनिव्हर्स अस्तित्वात आलं असावं. आणि त्याच्यामध्ये अनेक गॅलक्सी नंतर अस्तित्वात आल्या. त्यातलीच एक मिल्की गॅलक्सी आणि त्यामध्ये जी सोलार सिस्टीम अस्तित्वात आली ती आपली सोलार सिस्टीम, ज्यामध्ये आपला सूर्य आणि बाकीचे 9 ग्रह, आपण 9 ग्रह म्हणतो, तो कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे या बिग बांग प्रोसेसनंच युनिव्हर्स बनलं असावं. गॅलक्सीज बनलेल्या असाव्यात, आकाशगंगा बनलेल्या असाव्यात आणि आपली सोलार सिस्टीम जी आहे त्या सोलार सिस्टीम मध्ये सूर्य आणि बाकीचे ग्रह, त्यात आपला पृथ्वी ग्रह, अशा प्रकारची ही सोलार सिस्टीम अस्तित्वात आले असावी. अर्थ वॉज originated about 4.5 billion years ago. 4.5 बिलियन वर्षांपूर्वी ही पृथ्वी अस्तित्वात आली असावी. There was no atmosphere on early earth. त्यावेळी कुठलं वातावरण नव्हतंच. ज्यावेळी अर्थ अस्तित्वात आली त्यावेळी कुठलंही वातावरण या पृथ्वीवरती नव्हतं. वॉटर व्हेपर्स होत्या, त्यानंतर मिथेन, CO2, अमोनिया, मॉल्टन मास पासून निघणारे कवर्ड बाय सरफेस, अशा प्रकारचं या अर्थचं सुरुवातीचं नेचर होतं. UV radiations from the sun broke up water into H2 and O2. This oxygen combines with NH3 CH4 to form water, CO2 etc. अशा प्रकारे कंपाऊंड बनले असावेत. त्यानंतर हळूहळू ज्यावेळी प्री मॉलिक्युलर ऑक्सिजन निर्माण झाला असेल त्यावेळी ओझोन लेयर तयार झाला आणि ओझोन लेयर तयार झाल्यामुळं हार्मफुल रेडिएशन त्या ओझोन मध्ये ॲब्सॉर्ब केले गेले आणि फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रम पृथ्वीवरती आला. त्यानंतर पृथ्वी इथं कूलिंगची प्रोसेस, त्यावेळी टेम्परेचर किती होतं? 6000 ते 8000 डिग्री सेंटीग्रेड एवढं मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर असल्यामुळं इट वॉज इन मॉल्टन स्टेट.
मॉल्टन स्टेटमध्ये होती ही पृथ्वी. हळूहळू कुलिंग व्हायला लागलं. वॉटर वेपर्स म्हणजे पाणी जे निर्माण झालं त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन झालं, ढग तयार झाले, पाऊस पडला. ही प्रोसेस हजारो वर्ष रिपीट होत राहिली आणि त्यामुळं अर्थचं टेम्परेचर कमी होऊ लागलं टिल अर्थ कॅन होल्ड द वॉटर. As it cooled, water vapors falls as a rain and forms ocean. आणि त्यामुळंच मग पृथ्वीवरती पाणी साठू लागलं म्हटल्यावर समुद्र तयार झाला, नद्या तयार झाल्या, पॉन्ड्स तयार झाले. हे सगळं त्यावेळी बनलं असावं. आणि या अर्थवरती साधारणतः 4 बिलियन वर्षांपूर्वी पहिलं लाईफ अस्तित्वात आलं असावं. आता ऍक्च्युअली अर्थवरती लाईफ कसं अस्तित्वात आलं याच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाच्या थेरीज वेगवेगळ्या फिलॉसॉफर्स, ऑथर्स, सायंटिस्ट यांनी मांडलेल्या आहेत. पहिलं लाईफ अर्थवरती कसं अस्तित्वात आलं या संदर्भात थेरी ऑफ अबायोजेनेसिस, थेरी ऑफ बायोजेनेसिस, थेरी ऑफ पॅनस्पर्मिया, थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन, थेरी ऑफ केमिकल इव्होल्यूशन अशा अनेक महत्त्वाच्या थेरीज या लाईफच्या ओरिजिन संदर्भात मांडल्या गेल्या. थेरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन, अबायोजेनेसिसची थेरी. This theory explains that life was originated from non-living matter. या अर्थवरती जे लाईफ अस्तित्वात आलेलं आहे ते नॉन लिव्हिंग मॅटर पासून अस्तित्वात आलं असावं आणि त्याचे एक्झाम्पल त्यांनी दिले. The threads are converted into snakes. Mud is converted into frog. आता चिखलापासून कधी बेडूक बनतो का? नाही, पण यांनी या थेरीमध्ये तसं मत मांडलेलं आहे. आणि ही थेरी कुठल्याही प्रकारचा ॲम्पल प्रूफ देऊ शकत नाही, त्यामुळं डिस्कार्ड केली गेली. त्यानंतर थेरी ऑफ बायोजेनेसिस यांचं म्हणणं काय? न्यू लाईफ इज न्यू लाईफ, दॅट इज लाईफ कम्स ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. नवीन सजीव पूर्वीच्या सजीवापासून बनतात असं या थिअरीचं म्हणणं आहे. लुईस पाश्चर असेल, रेड्डी असेल यांनी एक्सपेरिमेंट याचे केले. लुईस पाश्चरनी हा एक्सपेरिमेंट केला. बघा, एका स्पेशल ॲपॅरेटस मध्ये क्लोज असलेली ट्यूब घेतली आणि त्यात वेगवेगळं मटेरियल टाकून बॉईल केलं तर त्यामध्ये कोणतंही ग्रोथ झालेली आढळली नाही. पण जर ओपन ठेवलं, त्याचं एंड ओपन ठेवलं तर त्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ झालेली आढळून आली. त्याचप्रमाणे रेड्डी या सायंटिस्टनी काय केलं? रेड्डी या सायंटिस्टनी मॅगॉट्स म्हणजे एक स्पेशल जार घेतला, त्या जार मध्ये मटणाचे तुकडे टाकले आणि त्यामध्ये त्यांनी स्टडी केला मॅगॉट्स तयार होतात की नाही. तर जो ओपन जार होता त्याच्यामध्ये मॅगॉट्स तयार झाले.
जो क्लोज केला होता त्यामध्ये तयार झाले नाहीत. आणि यावरून त्यांनी पण हेच सांगितलं, न्यू लाईफ इज डेव्हलप्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. बट दिस इज नॉट आवर क्वेश्चन. हा आपला प्रश्न नाहीच आहे. आपला प्रश्न आहे पहिलं लाईफ कसं अस्तित्वात आलं, आणि त्याचं आन्सर ही थेरी देऊ शकत नाही. ही थेरी देऊ शकत नाही. रेड्डी, स्प्लॅनेंजी, लुईस पाश्चर states that life originates from pre-existing life, but he does not explain the how first life originated on earth. हा पुरावा देऊ शकली नाही ही थेरी. पूर्वीच्या लाईफ पासून नवीन लाईफ बनतं हे कुणाला सांगायची गरजच नाही, सर्वांनाच माहित आहे. मग पेनस्पर्मिया किंवा कॉस्मोसिक थेरी मांडली गेली. This theory states that units of life, spores, were transferred to different planets including Earth. जे लाईफ आहे ते दुसऱ्या ग्रहावर अस्तित्वात असावं आणि ते दुसऱ्या ग्रहावरचं लाईफ स्पोरच्या फॉर्ममध्ये आपल्या ग्रहावर काय उल्कापात वगैरे होत असताना त्याच्याबरोबर आलं असावं आणि त्याच्यापासून आपल्या अर्थवरती लाईफ अस्तित्वात आलं असावं, असं या थेअरीचं म्हणणं आहे. पण दुसऱ्या ग्रहावर लाईफ आहे की नाही हेच अजून निश्चित नाही. तिथून आपल्याकडं आलं की नाही हेही सांगता येणार नाही. त्यामुळे ही थेअरी सुद्धा आपल्याला ॲम्पल प्रूफ देऊ शकत नाही. त्यानंतर थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. या थेअरीचं म्हणणं काय, या पृथ्वीवरती अस्तित्वात आलेलं जे लाईफ आहे, इट वॉज नॉट ओरिजिनेटेड बट इट वॉज क्रिएटेड बाय सुपरनॅचरल पॉवर गॉड. गॉडनी हे विश्व निर्माण केलेलं आहे असं या थेअरीचं म्हणणं आहे. इंडियन लिटरेचर काय म्हणतं, ब्रह्मानी हे विश्व निर्माण केलं, तो निर्माता आहे, क्रिएचर आहे. विष्णू पालन पोषण करणारा आहे आणि महादेव डिस्ट्रॉय करणारा आहे. बायबलमध्ये उल्लेख आहे की जे पहिलं जोडपं निसर्गाने निर्माण केलं, देवानी निर्माण केलं, परमेश्वराने पहिलं जोडपं निर्माण केलं, ॲडम आणि ईव. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्या अस्तित्वात आल्या. म्हणजे आपले सर्वांचे पूर्वज ते असावेत असं या थेअरीचं म्हणणं आहे. इंडियन लिटरेचर काय सांगतं, मनू आणि श्रद्धा नावाचं जोडपं अस्तित्वात आलं आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्या अस्तित्वात आल्या. म्हणजे आपल्या सर्वांचं पूर्वज कोण, मनू आणि श्रद्धा. आणि युरोपियन देशांमध्ये म्हटलं जातं की ॲडम ईव हे पहिलं जोडपं अस्तित्वात आलं असावं. परंतु सुपरनॅचरल पॉवर गॉड याच्या अस्तित्वावरच क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट इज गॉड? प्रत्येक धर्मानं आपल्या परीनं त्याचा वेगळा अर्थ लावलेला आहे. त्याच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा प्रश्न अनेकांनी निर्माण केलाय. आणि या पृथ्वीवरती असलेलं लाईफ कुणीतरी निर्माण केलं, सुपरनॅचरल पॉवरनी निर्माण केलं, याच्या संदर्भामध्ये कुठलाही पुरावा आज आपण देऊ शकत नाही. त्यामुळं ही थेअरी सुद्धा मान्य करता येत नाही.
परमेश्वर सर्वव्यापी आहे, चराचरामध्ये भरलेला आहे, हे जे आपल्या संतांनी सगळ्या सांगितलेलं आहे तेच खरं लाईफ आहे. तोच खरा परमेश्वर आहे. इतरांची सेवा त्यातच खरा परमेश्वर आहे. हे आपल्या संतांनी सांगून ठेवलंय आणि तेच बरोबर आहे. तर ही थेरी कुठलंही असं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, एव्हिडन्स देऊ शकत नाही. त्यामुळं आतापर्यंत सांगितलेल्या सर्व थेरीज ज्या आहेत त्या कोणताही प्रूफ देऊ शकत नाहीत आणि त्यामुळं त्या हिस्टॉरिकल व्हॅल्यू म्हणजे इतिहास जमा झाल्या. मग पाचवी थेरी जी आहे, थेरी ऑफ केमिकल इव्होल्यूशन, ती थेरी काय म्हणते ती यानंतर आपण स्टडी करू.